आता तुम्ही मगाशी म्हणालात की फक्त प्लेटलेट डोनेशन का किंवा फक्त ब्लड डोनेशन का? तर आम्हाला म्हणजे तुमच्याशी बोलल्यानंतर याच्या आधी पण आपण बरेचदा इंटरॅक्ट केले, बोललो आहे. तर मला जो तुमचा बाकीचे तुम्ही बरेच ह्याच्यावरती पण काम करताय. तुम्ही ऑर्गन डोनेशन बद्दल तुमचा अभ्यास सुरू आहे. तसंच बोन मॅरो डोनेशन बद्दल पण तुम्ही अभ्यास करताय. तर आणि तुम्ही स्वतः तुम्हाला ते त्या इच्छा आहे की तुम्ही त्या गोष्टींमध्ये पण पुढे येऊन तुम्हाला ऑर्गन डोनेशन आणि हो. बोन मॅरो डोनेशन पण करायची इच्छा आहे. तर याच्याबद्दल तुम्ही तुमचा काय अभ्यास आहे आणि तुमचं म्हणजे काय काय विचार आहे तुमचा की तुम्ही पुढे कोणत्या पद्धतीने तुम्ही कॉन्ट्रीब्युट करायचं आहे किंवा लोकांना काय सजेस्ट करायचं? आज आपले ते विषय नाहीये दोन्ही, खरं सांगायचं तर म्हणजे organization पण येस, त्या दोन्ही गोष्टींवरती काम काम सुरू आहे. आता पहिलं म्हणजे ऑर्गन डोनेशन. आता ऑर्गन डोनेशन बद्दल तर बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहितीच आहे. पण बोन मॅरो म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की ब्लड स्टेम सेल डोनेशन, याच्याबद्दल फारशी काही लोकांना काही माहिती नाहीये. तर यासाठी माझं रजिस्ट्रेशन दोन्ही गोष्टींसाठी झालेलं आहे. आणि म्हणजे आता या स्पेशली स्टेम सेल डोनेशन, आपण ब्लड स्टेम सेल डोनेशन जे म्हणतो, त्याच्यासाठी जे काही रिपोर्ट्स लागतात त्या रिपोर्टची एक वर्ल्ड वाईड रजिस्ट्री असते. त्या रजिस्ट्रीमध्ये नोंद झालेली आहे माझी. आता हे कसं आहे की हे दोन्ही विषय पण तेवढेच महत्वाचे आहेत. पण जर प्लेटलेट डोनेशन मी म्हटलं तसं, किंवा हे काही विषय आहेत, त्या सगळ्या विषयांमध्ये मला असं नेहमी वाटतं की यंग जनरेशनने पुढे येण्याची फार गरज आहे. आणि आत्ताची आपली यंग जनरेशन आहे ना, ती अतिशय स्मार्ट आहे. म्हणजे ते सांगायची गरजच नाहीये. आणि त्यांचं बरोबर आपल्यावरती लक्ष असतं. म्हणजे तुम्ही जर त्यांना फक्त लेक्चर देत बसलात ना, तर ते आपलं काही ऐकणार नाही. पण जर आपण काही त्यांना करून दाखवलं, तर ते बरोबर त्या गोष्टी फॉलो करतील किंवा ते नक्की पुढे येतील, असं मला नेहमी त्या या आत्ताच्या सध्याच्या यंग जनरेशनकडे बघून वाटत आलंय. त्याच्यामुळे आत्ता मी त्या विषयांवरती फार बोलणार नाही, लेक्चर देत बसणार नाही. ज्यावेळेला ऍक्च्युली मी खरोखर त्याच्यावर काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह अजून काहीतरी करेन ना, तेव्हा आपण नक्की या विषयांवर सुद्धा बोलूया.